नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. लहान बाळाच्या चेहऱ्यावरचं ते अत्यंत मौल्यवान हसू, ते हसू पाहण्या इतका दुसरा कुठलाही आनंद मोठा नाही. आणि लहान बाळाच्या चेहऱ्यावर ते हसू यावं म्हणून मोठी माणसं अगदी लहान बाळांसारखे जाळे करतात. आणि हे दृश्य सुद्धा अत्यंत लोभसवाणं दिसतं. अशीच गंमत असते पहिल्या बालपणाची. आज आपण आलो आहोत आळंदी मधल्या लोंढे परिवारात, जिथे आपण साजरं करणार आहोत असंच पहिलं बालपण छोटूशा श्राव्याचं. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. क्लॅप करून दाखव. पिल्लू क्लॅप करून दाखव. क्लॅप करा. जय बाप्पा. डान्स करा. डान्स डान्स करा. पप्पा कसे करतात? पप्पा कसे करतात पिऊचे? पप्पा कसे करतात? असं करतात. हेड कुठे? हेड हेड दाखवा. अरे बाप. चला, या गोड गोड मुलीशी मैत्री करतेच, पण तोपर्यंत जाणून घेऊया हे सगळे तिचे कोण आहे. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी अक्षदा लोंढे, श्राव्याची आई. मी निखिल लोंढे, श्राव्याचा पप्पा. मी श्राव्याची आजी. मला आजी नाही म्हणायचं, मम्मीच म्हणायचं. बर. ओके. मी श्राव्याची मावशी आजी. माझं नाव नंदा भावकर. मी श्राव्याची आजी. माझं नाव शशिकला लोंढे. मी श्राव्याची पणजी. माझं नाव रुक्मिणी गोरे. मी श्राव्याची आत्या. माझं नाव नीलम. सगळ्यांची छान ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया श्राव्याच्या आई बाबांची. श्राव्या आता किती महिन्यांची आहे? 11 महिन्यांची. अरे बा. आणि श्राव्याचं नाव कोणी ठेवलं? मीच ठेवलं. तुम्ही ठेवलं? हो. आणि तुम्हाला आधीपासून तुमचं ठरलं होतं का दुसरं काही नाव ठेवायचं होतं? नाही, तिचं नाव शोधायलाच 5-6 महिने लागले. हो. हो. अरे बापरे. मग शेवटी फायनल कसं झालं? नेटवर खूप सर्च केलं तेव्हा सापडलं. श्राव्या हे नाव सापडलं आणि हो. सगळ्यांना आवडलं? हो, आवडलं. ओके. मी असं ऐकलंय की आजींना, ज्यांना आजी म्हणायचं नाहीये, त्या आजींना काही फारसं पटलं नाहीये नाव. असं आहे का? अजून पण नाव शोधतात येत त्या. म्हणजे श्राव्या फायनल नाही झालंय? नाही. त्यांच्याकडून नाही. मग आता काय नाव ठेवावं? मी सारखी वेगवेगळे नाव सांगत असते तिला. हे ठेवायचंय, ते ठेवायचंय. अजूनही? हो, प्रत्येक महिन्यात एक आता दोन नाव पहिला सांगते. वाढदिवस आला की जवळ. बघा, म्हणजे पहिल्या वाढदिवसाला केक वर टाकायला नाव ठरवा. काय ते तोपर्यंत ठरवा. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? डोहाळे कसले लागले होते? मला पावभाजी आवडायची जास्त. पावभाजीचे डोहाळे? अरे वा. आणि खाल्ली का मग भरपूर? खाली. घरी करून का बाहेरची? नाही, बाहेरची आवडायची. घरची बाहेरची. नव्हती. घरची नाही आवडत ना. डोहाळे असे चमचमीत गोष्टींचे लागले की सहसा बाहेरून आणलेल्या गोष्टींचेच लागतात, हो ना? पण मग कोणी रागवलं नाही बाहेरची पावभाजी खायची नाही म्हणून? रागवायचे घरातले. बाहेरचं जास्त चांगलं सगळ्यात नसतं. जास्त कोण रागवायचं? हेच. का हो? बाहेरचं चांगलं नसतं ना पण खाल्लं. चांगल्या ठिकाणी बघून घेऊन जायचं की मग. नाही ना, आतमध्ये थोडंच जाऊन बघतो आपण. काय गेलं ते. पण मग त्यात कुठे घेऊन गेला? एक व्हेज हॉटेल आहे आमच्या तिथं, तिथेच घेऊन गेलो. डिलिव्हरीला काय झालं? धावपळ झाली का? गडबड झाली का? दिलेल्या तारखेला सगळं व्यवस्थित झालं? नाही, ते सिझरिंग करायला लावलं होतं. पाणी जास्त झालं म्हणून मग आदल्या दिवशीच गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी ऍडमिट केलं आणि मला लगेच सीझर केलं होतं. ओके. ओके. सो फारसा त्रास नाही झाला? नाही झाला. ओके. आणि मग पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं? चांगलं वाटलं खूप. तुम्ही स्वतःच एक लहान मुलगी आहात. तुम्हाला आता एक लहान मुलगी झाली आहे. तुमच्याकडे बघून मला असं कधीही वाटलं नसतं की तुम्हाला एक बाळ आहे. पण जबाबदारी वाटली एकदम, कारण तुमचं वयही फार नाहीये. हो, वाटलं ना. वाटलं? अरे वा. मग काय ठरवलंय पुढे? काय करावं तिने, किंवा तुम्ही काय स्वप्न पाहिली आहेत? डॉक्टर बनवायची तिला. डॉक्टर बनवायचे? बरं. तुम्हाला सुद्धा? हो. आणि ती म्हणाली नाही, मला डॉक्टर नाही व्हायचंय, मला दुसरंच काहीतरी करायचं. तर तिची इच्छा. अच्छा, ह्यांचं आपलं म्हणणं आहे डॉक्टर करावं. ओके. आणि इंग्रजी माध्यमातून शिकवायचं आहे का मराठी माध्यमातून? इंग्रजी. इंग्रजी माध्यमातून. मग कोण अभ्यास घेणार तिचा? बाहेर क्लास लावायचे.
तुमच्यापैकी कोणीच घेणार नाही? घेऊ होतंय तेवढं. अहो आधी सुरुवातीला तर घ्याल ना अभ्यास. का टाकली शाळेत आणि लावली क्लासला, असं करणार नाही ना? नाही, घेणार ना अभ्यास. हो. ठीक आहे, मग कोण शिकवणार? ABCD कोण शिकवणार तिला? शिकू आम्हीच. म्हणजे कोण, तुम्ही का तुम्ही? काय वाटतं कोणाची जबाबदारी असेल अभ्यास घेण्याची? त्यांनी केलं पाहिजे जरा. त्यांनी केलं पाहिजे. त्यांना ABCD छान येतं ना, मग ते शिकवतील की नाही? हम्म. चला आपण त्यांची जरा परीक्षा बघूया. आम्हाला ABCD म्हणून दाखवायचंय उलट. सुरुवात Z पासून. बघूया हे जमतंय का? ZY X W T नाही. B. तिला उलट नाही ना शिकवायचं आपल्याला. तिला नाही शिकवायचं उलट. तुम्हाला येतंय की नाही बघायचंय. या स्पीडनी ती 10वीत पोहोचेल ABCD शिकेपर्यंत. बरं, पण नाही, खूप छान प्लॅन्स आहेत तुमचे. आय एम शुअर तिने छान शिकावं आणि मोठं व्हावं. काय सांगाल अजून, काय गमती जमती करते? तिच्याकडे बघून स्माइल दिली की आधी स्माइल देते ती. बरं, सगळ्यांना, अनोळखी लोकांना? हो, सगळ्यांना स्माइल देते बघितल्यावर. ओके, ट्राय करायचं का? हाय श्राव्या. ए श्राव्या, हाय. हॅलो, हाय. अरे वा, खरंच की, खरंच स्माइल करते. अनोळखी माणसांकडे बघून पण स्माइल करते. हो. अमेझिंग. आता आपण तुम्हाला उखाणा घ्यायला लावणार आहोत, अर्थात श्राव्याचं नाव घेऊ. अक्कलकोटचे स्वामी तर शिर्डीचे साई, श्राव्याचं नाव घेते मी श्राव्याची आई. अरे वा. देवात देव गणपती बाप्पा, मी आहे श्राव्याचे पप्पा. वा, सुटसुटीत कधी छान. आज आपण आहोत छोट्याशा श्राव्याच्या घरी आणि आता तिची एक आजी माझ्या समोर बसली आहे आणि दुसरी आजी आहे, पण मी तिला आजी म्हणणार नाही असं मला सांगण्यात आलंय. श्राव्याच्या दोन्ही आज्या माझ्या समोर बसल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. मला सांगा, सगळ्यात आधी लेकीने गुड न्यूज सांगितली तेव्हा कसं वाटलं? ऍक्च्युली गुड न्यूज सांगितलीच नव्हती तिने. तिला चक्कर येऊन पडली ती घरात. बर. लग्न झाल्यावर लगेच किती 1 महिन्यानंतर. बर. आणि 1.5 महिन्यानंतर ती पडली. बर. पडल्यानंतर तिचा फोन आला, मम्मी मला चक्कर आलते. तर म्हणलं चेक कर तू. मग आहे असं कळालं. मग त्यांना फिरायला जायचं होतं, ते पण रद्द झालं. अच्छा. दोघांचाही हातमोड झाला. खुश असे ते दोघेही नव्हते झाले. खुश तर आम्ही झालो होतो घरातले की लवकर गुड न्यूज कळाली म्हणून. अच्छा, सो लग्नानंतर अगदी लवकरच गुड न्यूज कळाली. हो. आणि फिरायला जायचा प्लॅन चौपट झाला. फिरायला गेलेच नाही ते. सासूबाई, तुम्हाला कसं वाटलं? एवढ्या लवकर गुड न्यूज मिळेल वाटलं होतं का? आनंद झाला खूप. हो, पण अशी अपेक्षा होती एवढ्या लवकर गुड न्यूज मिळेल? अशी अपेक्षा नव्हती, पण आता राहिलंच तर आनंदच झाला. अरे बा. प्रेग्नन्सीच्या काळात खूप बाहेर खायची इच्छा असायची, मग काय मम्मी आणि आई काय म्हणायचात तुम्ही? मला चालतं बाहेर खाल्लेलं, त्यांना नाही आवडत बाहेर खाल्लेलं. आईचा फुल सपोर्ट आहे. मी अक्षराला म्हणायचे तिच्या मम्मीला, तुला काय खावेसं वाटलं तर मला सांग, मी माझ्या हाताने बनवून देईन. बाहेर जास्त खाऊ नको, कधीतरी खाल्लं तर चांगले, बरं रोज नकोय. मग काय करून खायला घातलं सुनेला? तिने एवढी इच्छा सांगितली पण नाहीये जास्त. तिला बाहेरच खूप आवडायचं, पावभाजी असं. आणि आई काय लाड केले प्रेग्नन्सीत? काय सूचना दिल्या? खूप सूचना दिल्या तिला. हेच कर, तेच करू नको, जड उचलू नको, हे नाही आवडत तर नको खाऊसे, ते नको वाटलं तर नको करूसे, तुला जे आवडतं ते कर, चांगली चांगली पुस्तकं वाच, जे काही करशील ते बाळासाठीच इथून पुढे. परत संस्कार, बालसंस्कार पुस्तक आहे ते वाच. शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं पुस्तक वाचत राहा. तसे संस्कार कर, गर्भसंस्कार कर. ओके. हॉस्पिटलमध्ये तुम्ही होता? हो. आणि कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर? मी तर खूप सेल्फी काढले. सेल्फी काढले बाळाबरोबर? झाल्या? हो, डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला म्हणजे तुमची मुलगी व्यवस्थित आहे आणि तिला मुलगी झालेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. मग तिला घेतल्यावर तिला जेव्हा आपल्या हातात दिले तेव्हा मी पहिल्यांदा सेल्फी काढली तिच्यासाठी. खूप सारे काढले. आणि आजी? जास्त आनंद झाला, तो कन्या झाली. अरे बा. श्राव्या हे नाव आवडलं तुम्हाला?
हो आवडलं, तिच्या मम्मीला आवडलं होतं आणि मला पिऊ आवडलं. पिऊ. हो मी पिऊच बोलते. तुम्ही पिऊ म्हणता हो. आणि तुम्ही काय म्हणता? मी गोले म्हणते. गोले. गोल्या. गोल्या. गोल्या म्हणता. बरं, असं सगळ्यांची वेगवेगळी नावं आहेत. हो. तुम्ही एक तुमच्या मुलांची पिढी पाहिली, आता नातवंड पाहताय, काय फरक वाटतो तेव्हाच्या बालपणात, तेव्हाच्या संगोपनात आणि आत्ताच्या? आई, आत्ताची मुलं खूपच हुशार आहेत. काही पाहिलं तरी लगेच त्यांना त्याच्यापेक्षा जास्त येते त्यांना. आणि पहिली मुलं होती ते हुशार होते, पण त्याच्यापेक्षा हे ना 2 मिनिटं सांभाळणं खूपच अवघड आहे. मी तर फार दमूनच जाते तिला घ्यायचं म्हणलं की. अच्छा. मुलाला तर म्हणते तुला जर मुलं झाली तर पहिली आपण बाई लावू बाबा, सांभाळण्यासाठी माझं कामच नाही ते. आजी, काय वाटतं, काय फरक आहे? आता आपल्या मुलांच्या वेळेस इतक्या सोयी नव्हत्या. आता कसं आहे, सूप केली टायपर वगैरे वापरतात, त्यामुळं काय एवढं हे नाही. समजा आपण थोडस घरगुती औषध, ताप आला, आपण पटकन गार पाण्याने अंग पुसलं डॉक्टरकडे जाण्याच्या अगोदर, थोडस मुलाला बाळाला आराम मिळतो, ते करावं त्यांनी. पण आता असं होत नाही. नाही आता आधी होत. डॉक्टरकडे पळ. पहिले हॉस्पिटलमध्ये नेतो. काय वाटतं, काय स्वप्न पाहिली आहेत श्राव्यासाठी? पुढे तिने काय करावं? तिने खूप शिकावं, खूप मॉडर्न शिकावं. व्हावं. मॉडर्न व्हावं म्हणजे काय? नाही सांगतात शब्दात. तुमच्यासारखं व्हावं. हो. ओके. आजी नाही व्हायचं. आजी नाही व्हायचं. तिला पण मोठं झाल्यावरती नातवंड होऊ दे, पण तिला आजी कोणी नको म्हणाला. हो बरोबर आहे. ओके. काय स्वप्न पाहिलं? मला असं वाटतं तिने खूप शिकावं, डॉक्टर व्हावं. डॉक्टर व्हावं. हो अशी माझी इच्छा आहे. तुमची पण अशीच इच्छा. श्राव्याच्या कुटुंबियांबरोबर आता आपण एक छोटासा खेळ खेळूयात. खेळाचं नाव आहे हो किंवा नाही. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्याची फक्त हो किंवा नाही हातातल्या बोर्डनी उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे? श्राव्या रडायला लागल्यानंतर तिला शांत करण्यासाठी तिचे बाबा चटकन उठतात का? नाही. श्राव्या जर कधीतरी खूप रडरड करत असेल, चिडचिड करत असेल, तर तिच्यामुळे आई बाबांची चिडचिड होते का? सगळ्यांनी हो म्हटलंय, फक्त सासूबाई नाही म्हणतात. काय हो? बाळाने खेळता खेळता कोणाच्या कानफडात लावलीये का? हो. होय. हो सगळ्यांच्या. व्हेरी गुड श्राव्या. श्राव्याला रमवण्यासाठी तिच्या समोर तुम्ही नाच करता का? नाही. हो. आजी नाचता तिच्या समोर, नाचता? अरे टीव्हीला दाखवतो. काय करतोस नाच तिच्या समोर? नाच म्हणजे फोन वगैरे दाखवतो. ती म्हणजे मला बघितलं ना शांत होती जास्त करून, तरी ती काहीतरी करत असेल की गमती जमती. काय करून दाखव? नाही ती मला बघितल्यावर शांत होती. मामा जरा लाजलाय. बाळाने तुमच्या अंगावर शू किंवा शी केली आहे का? नाही. हो. हो. व्हेरी गुड श्राव्या. सगळ्यांच्या अंगावरती पवित्र करून टाकले सगळं मस्तपैकी. वा 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 वा. आता एक महत्वाचा प्रश्न. बाळा जेवत नसेल किंवा खात नसेल तर त्याला मोबाईल दाखवणं योग्य आहे का? हो. हो. पंजाजी हो. चला, दोन्ही बाजूंना समान मतं आहेत. आज आपण आहोत छोटूशा श्राव्याच्या घरी आणि आता आपण तिच्या कुटुंबियांची काही खास गप्पा मारणार आहोत. नवरा बायकोचे आई बाबा झाले की अर्थातच त्यांच्यावर जबाबदारी वाढते आणि इथे बरेच अनुभवी सगळे उभे आहात. तुम्ही तुमची मुलं मोठी केली आहेत. मला असं तुम्हाला सांगायचंय की तुमच्या मनात जे काही असेल, श्राव्याच्या आई बाबांना सांगावंसं तुम्हाला जे काही वाटत असेल ते तुम्ही इथे बोलून दाखवू शकता. मग तुम्हाला कौतुक करायचं असल्यास ते करू शकता किंवा थोडेसे कान उघडायचे असल्यास ते करू शकता. एखादी गोष्ट श्राव्याच्या बाबतीत ते जे करताय ती तुम्हाला पटत नसेल तर तीही बोलून दाखवू शकता. अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण सहसा बोलून दाखवत नाही त्या तुम्ही आमच्या या किती सांगायचंय मला या माध्यमातून बोलून दाखवू शकता. आणि श्राव्याच्या आई बाबांनी या अशा स्माइलीज मधून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या आहेत. तर तुमच्या रिॲक्शन्स ह्या घ्या. ओके. कोण बोलणार आहे? सुरुवात कोण करणार आहे? श्राव्याला खायला घालायच्या वेळेला तिने मोबाईल वर गाणी न लावता खेळणी दाखवून काही असं रमवायसाठी इतर गोष्टी वापरल्या पाहिजे, मोबाईल फोन नाही, हो असं वाटतं तुम्हाला? हो. ओके. काय प्रतिक्रिया आहे दोघांची? पण असं होतं रोज मोबाईल फोनवर गाणी लावली जातात? रोज नाही, आता तिला कमी झालं.
गाणे दाखवायचं. अच्छा, पण सुरुवातीला त्याशिवाय खायची नाही. सुरुवातीला खायची नाही त्याच्याशिवाय. असं एक शॉर्टकट शोधून काढतात बरीच लोक. बरं, अजून कोणाला काय सांगायचं? श्राव्याला पूर्णपणे मॉडर्न बनवायची. प्रत्येक गोष्ट जी आहे अवेलेबल ती तिला दिली पाहिजे तुम्ही सगळं. म्हणजे नक्की काय म्हणायचं असेल तुमच्या आईना? मॉडर्न बनवायचं म्हणजे काय? तिलाच माहिती. अरे काळानुसार अपडेट राहिलंच पाहिजे ना. बरोबर. सो सगळ्या ज्या लेटेस्ट गोष्टी आहेत त्या उपलब्ध असल्या पाहिजेत. मग आता जेवताना मोबाईल फोन द्यायचा की नाही द्यायचा, ती मागे नाही राहिली पाहिजे. द्यायचा जेवताना सुद्धा? अरे देवा, हातात देता येईल नसतो, ना? गाणं लावलेलं असतं. अच्छा, त्या जरा मुलीची बाजू डिफेंड करतात. काय प्रतिक्रिया आहे? धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमची? बर. अजून कोणाला काय सांगायचं? मला असं वाटतं श्राव्याचं करता करता तिने स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे. गरजच आहे तिला ती. बरं, आणि वेळेच्या- स्वतःकडे देत नाही असं म्हणणं आहे का तुमचं? तिच्याकडे पाहून तसंच वाटतंय ना. हो, तेही आहेच म्हणा. मग पण आता नसेल ना पावभाजी खायची सारखी इच्छा होत? आवडती पावभाजी. आणि घरचं नाही आवडत फारसं? नाही, घरचं नाही जास्त आवडत. घरचं खायलाच आवडत नाही काही? आवडतं पण एवढं नाही, बाहेरचं जेवढं आवडतं तेवढं. मग कसं होणार हो? म्हणूनच सांगितलं ना लक्ष द्यायला पाहिजे. काय प्रतिक्रिया? याचा नक्की काय अर्थ असतो? ओके, ऐकत नाही जा. मला माहित नाही. आय थिंक ओके है ना? ओके, घरचं सगळं छान व्यवस्थित जेवणार आहे आता. ओके, सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. अर्थात तुमच्याही मनात एकमेकांबद्दल बऱ्याच अपेक्षा असतील. या निमित्ताने काय प्रॉमिस कराल एकमेकांना? खास श्राव्याच्या साक्षीने काय बदल करणार आहात इथून पुढे? तिला मोबाईल कमी दाखवेल. मी पण तिला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करेन. ओके, श्राव्याच्या आई बाबांनी एकमेकांना तिच्या साक्षीने प्रॉमिस केलं आहे, तर त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. तर खेळ असा आहे की इथे एक छोटंसं भावलं आहे अगदी श्राव्यासारखं, आणि तुम्ही जसे श्राव्याचे डायपर्स बदलतात तसे या बाळाचे डायपर्स बदलायचे आहेत. ठीक आहे, तुमच्याकडे 2 मिनिटांची वेळ आहे. जर 2 मिनिटाच्या आत तुम्ही 4 वेळा पूर्ण डायपर्स बदलले तर तुम्ही जिंकणार आहात श्राव्यासाठी खास झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. खेळ कळलाय? 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. अरे अरे, असं करता तुम्ही तुमच्या मुलीला? नाही नाही नाही, आईने नाही मदत करायची. डिस्क्वालिफाय व्हाला. 20 सेकंद झालेत. आईनी मदत करायची नाही. डिस्क्वालिफाय व्हाल. काय वाटतंय, होईल का? नाही ना, नाही वाटतंय त्याला. अरे 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 अरे, अशी घालता का चड्डी? अरे 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 अरे, कसं व्हायचं ते? अरे 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 अरे, काय त्या बाळाचे हाल बिचार. शेवटचे 15 सेकंद राहिले. शेवटचे 10 सेकंद राहिले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. बघूया बरं किती डायपर बदलले. घामाघूम झाले दोघं बिचारे. 1, 2, 3, 4. अरे बा, तुम्ही जिंकला आहात झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोटूशा श्राव्याला आणि तिच्या कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही हा भाग आवडला असेल. असंच एक नवं बालपण साजरं करण्यासाठी भेटणार आहोत पुढच्या भागात आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.